नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण थंडगार अशी दही बेसन फुलकी ही घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या त्या मी गरम पाण्यात भिजवशा ठेवलेल्या 15 मिनिटं. त्यानंतर 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. त्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अशी पेस्ट झाली पाहिजे, जाडी भरडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इकडे बाउलमध्ये 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता ही लाल सुक्या मिरच्यांची पेस्ट घालून घेणार आहोत व चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला या मिश्रणाचं बॅटर तयार करायचं आहे. इकडे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत. 1 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी वापरू शकता. असं बॅटर करून घ्यायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये खायचा सोडा घालणार आहोत चिमूटभर व परत हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. आपण आता हे बेसनाचं बॅटर त्याच्यामध्ये घालणार आहोत. असे छोटे छोटे गोळे करून घालायचे आहेत. जसे आपण भजी करतो तशी करायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे. बघा कसे असे वरती आलेले आहेत फ्लफी होऊन. आपले बेसन फुलकी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी दह्याचं बॅटर केलेलं आहे. या रेसिपीचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपण दही बेसन फुलकी असेंबल करून घेऊया. असं बाउलमध्ये दही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये बेसन फुलकी घालायची आहे व गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे. आपली दही बेसन फुलकी तयार झालेली आहे. सोपी रेसिपी आहे ही, झटपट तयार होणारी. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.